कैशी सुखाची आळुकी, जे दोन्ही पण मिळून एकी, नेती तीच कवतुकी, एक पण फुटो. या देवाला स्वतःचे सुख भोगता भोग्य भावाला प्राप्त होऊन भोगण्याचा कसा छंद लागलेला आहे काही कळत नाही. देव आणि देवी म्हणजे प्रकृती पुरुष यांच्या दोनपणा असूनही दोघे मिळून परमार्थतः एकच आहेत. जरी हे दोघे भोगता भोग्य भावाला प्राप्त झालेले असले तरी आपल्यातील पारमार्थिक एकपणा कौतुकाने देखील फुटू देत नाही, म्हणजे दिसू देत नाही. काय सांगतात महाराज या अमृतानुभवाच्या 5व्या विधीतून? महाराज इथं काय चिंतन सांगतात की हे जे काही प्रकृती पुरुष आहेत, राजांनी ह्या पहिल्या प्रकरणामध्ये देवाचं आणि देवीचं नमस्कार करून त्यांचं स्वरूप काय आहे आणि ते ह्या संसारामध्ये कसे राहतात, त्या देवापासून आणि ह्या देवीपासून ह्या जगाची काय झाली उत्पत्ती झाली. म्हणजे देव आणि देवी ह्या जगाचं उपादान कारण आहे, त्याच्यापासून जगत झालं. आता हे जगत कशापासून झालं हे बरेच शास्त्रकारांचे वेगवेगळे मत आहेत. या जगाची उत्पत्ती कशापासून झाली, कारण या जगाच्या उत्पत्तीचा विचार करण्याचं कारण काय आहे, कशा करता हे असा विचार करते शास्त्रकार. हे जग कुठून झालं, कशापासून झालं, कोणी केलं, असा विचार का करते? तर त्याचं कारण आहे की हे जगत जे अनुभवाला येतंय हे दुःखरूप आहे. कसं आहे? हे दुःखरूप आहे. जसं आपल्याला एखादा जर रोग झाला बरं का, तर तो रोग आपल्याला दुःखाला कारण आहे. कशाला कारण असतो? दुःखाला कारण असतो. आणि तो दुःखाला कारण असल्यामुळं आपण कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरकडे गेल्यावर तो डॉक्टर हा रोग कशापासून झाला याच्या मुळाचा शोध घेतो. कशाचा शोध घेतो? अगोदर मुळाचा शोध घेतो. आणि त्याच्या मुळाचा शोध घेतो म्हणजे कारणाचा शोध घेतो. ते कशापासून झाला बाबा, याच्यातले कोणते जंतूमुळे झाला, काय झाला, मग त्या रोगाचा काय घेतो? तो शोध घेतो मुळाचा. कशामुळे शोध घेतो? की त्याच्या जर मुळाचा शोध लागला तर त्याच्यावर औषधी देता येईल. काय देता येईल? औषधी देता येईल. जोपर्यंत रोगाचं कारण कळत नाही तोपर्यंत औषधी देता येणार नाही. आता रोग घालवायचा असला तर त्याच्या मुळाशी जावं लागेल. आणि त्याच्या मुळाशी गेल्यावर मग ते कोणत्या पेशी, कोणत्या पासून रोग झाला, कॅन्सरचे जंतू आहेत का, टीबीचे जंतू आहेत का, कोणते जंतू आहेत, त्याचा काय घ्यावं लागेल? शोध घ्यावा लागेल. आणि तेव्हा मग काय घेता येते? औषधी गोळ्या देता येते. आणि तेव्हा काय जाईल? रोग जाईल. तसं मग हे जे जगत आहे हे दुःखरूप आहे. कसं आहे? दुःखरूप. हा, समजा हे जर सुखरूप असतं तर मग काय विचार करायची गरज. समजा तुम्हाला आरोग्य प्राप्त आहे. कोणचं प्राप्त आहे? आरोग्य. मग ते आरोग्य कुठून झालं असं त्याच्यासाठी डॉक्टरकडे जाता का? कुठून? हे डॉक्टरकडे गेला, एखादा रोगी गेला, एखादा माणूस गेला डॉक्टरकडे, ते म्हणलं हे आरोग्य कसं काय निर्माण झालं डॉक्टर साहेब? ते म्हणेन बरं आहे ना, मग झालं तर काय, तुला निवृत्त करायचं काय, कशापासून झालं? झालंय ना ते, आता बरं आहे, चांगलं राहिला नंतर कर संसार. म्हणजे आरोग्यासाठी जातं का कोणी तिथं? आरोग्याचे कारण शोधायला नाही. मग कशाचे कारण शोधायला जातं? रोगाचे कारण. का? कारण तो रोग दुःखरूप आहे आणि त्या दुःखाची काय करायची आहे? निवृत्ती करायची आहे. म्हणून त्याच्या मुळाचा काय घ्यावा लागतो? शोध घ्यावा लागतो. आणि कारणाचा शोध घेतला
म्हणजे कारणाची निवृत्ती केली म्हणजे कार्याची आपोआप काय होत असते, निवृत्ती होत असते. समजा एखाद्याला कॅन्सर झालेला आहे, मग ते कॅन्सरचे जंतू जर गोळ्यानं मारले तर ती कॅन्सरची गाठ आपोआप काय होती, जिरून जाते ती. म्हणजे कारणाची निवृत्ती केली की कार्याची काय होती, आपोआप निवृत्ती होती. आणि कारणाची निवृत्ती न करता जर आपण कार्याची निवृत्ती करू लागलो तर कारण शिल्लक राहिलं म्हणजे पुन्हा कार्य उत्पन्न होतं. काय होतं, म्हणून कार्याची जर आत्यंतिक निवृत्ती करायची असली तर अगोदर कारणासह कार्याची निवृत्ती करायची. कारणासह. जसं आपल्याला रानात जर गवत उगू द्यायचं नसेल तर बियासह झाडाची निवृत्ती करायची. समजा आपण बियावर आलेले झाड कापले आणि ते झाड रानातच टाकले. कशात टाकले, आणि ते कशावर आलेले होते, बियावर आलेले होते, ते काँग्रेसचे होते. मग आता ते झाड गेली वाळून, पण बी पडलं त्याच्यात. काय पडलं, आपण गवत नष्ट केलं पण त्याचं बी राहिलं ना, आणि मग पुन्हा पाऊस पडल्यावर पुन्हा जास्त उगवणार ते. आपण घर त्या झाडाची निवृत्ती केली गवताची, पण कारणासह नाही केली ना. आणि तेच गवत जर उपटीला असतं, गंज केला असता आणि फुकून दिलं असतं तर झाड बी गेले असते, ते बी गेलं असतं, पुढं गवत उगवायचं काम नाही. म्हणून कार्याची निवृत्ती करीत असताना कारणासह करायची. तसं हे आता हे जगत अनुभवाला यायले ना आपल्याला, हे जगत अनुभवाला यायले हे दुःखरूप आहे. कसं आहे, दुःखरूप आहे. आणि हे दुःखरूप जगत हे कुठून निर्माण झालं बाबा. आता आपण याचा विचार केला नाही, हे शास्त्रकार विचार करायले. काय करायले, आपण विचार करतो का, हे शरीर आपल्याला कसं काय मिळालं, कुठून मिळालं, कोणी दिलं, याचा काही विचार केला का आपण. हे जग निर्माण झालं, कुठून झालं, काय झालं, याचा विचार केला का. काहून, कारण आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं, आपल्याला याच्यातच मजा यायली. कशात, जगातच यायली ना आपल्याला मजा. याच्यातच आपल्याला वाढवायचंय, जग वाढवायचं, याच्यातच आनंद भोगायचा, याच्यातलं सुख घ्यायचं, याच्यातच अनुकूल भोग मिळवण्याच्या नादात आपण. म्हणजे आपण याच्यातच काय मानायलो, सुख मानायलो. मग आता आपण कशाला विचार करू याचा, याच्यातच रमलो आपण. म्हणून महाराज म्हणतात, शेणा माझी शेण किडे बांधून या रात्री वाढे. आपलं असं चाललेलं आहे, याच्यातच मजा, लेकरं बाळ, बायका, पोरं, म्हातारपण, दात पडणं, डोळे जाणं, मजा. हातपाय फोडून मरणं, पुन्हा 184 ला जन्माला, मजेतच चालत नाही आपलं. याच्यातच आपल्याला काय वाटायली, मजा वाटायली. म्हणून आपण ह्या जगाच्या कारणाचा काय घेतला नाही, शोध घेतला नाही. म्हणून यायचं इथंच चाललं, यायचा प्रश्न नाही. पण ज्याला हे जग दुःखरूप कळालं, काय कळालंय, दुःखरूप. कसं पाहिलं आता, हे शरीर दुःखरूप आहे का नाही. शरीर किती दुःखरूप आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र इतकं आहे की रोगाचं भांडार आहे. कशाचं भांडार, एक रोग जर इतका दुःख देतोय, हे रोगाचं काय आहे, भांडार आहे. बरं, ते रोगाचं भांडार कशामुळे, दुर्गंधीची थार. कशाची थार आहे, हे घाण असल्यामुळे याच्यात जंतूच होत्यात ना, ते दुर्गंधीची थार. पण नुसती दुर्गंधीची थार का अपवित्र बी आहे, विचाराचा गोळा आहे म्हणजे अपवित्र बी आहे. पण नुसतं अपवित्रच आहे का क्षणाला मराय बी लागले. म्हणजे आता हे किती दुःखरूप आहे. आणि हे दुःखरूप शरीर आपल्याला मिळाले, आपल्या वाट्याला आले. मग आता अशा शरीरात येऊन आपल्याला कधी सुख होईल. एक रोग झाला तर माणसाला तर फडायला लावतो तो. सुखानं खाऊ देत नाही, झोप लागू देत नाही. हे तर रोगाचं काय आहे, जरासा घाणीचा वास यायला तर माणसाला पटकन तिथून जायला वाटत नाही, नाक दाबीत थांबा वाटतं का तिथं, इतका त्रास होतो. हे तर घाणीचं काय आहे, घाणाच आहे, फॅक्टरीचे इतकी घाण आहे. बरं, आता पुन्हा मरण म्हणलं तर किती दुःख आहे. आणि हे तर क्षणाला काय व्हायलंय, मरायला लागलंय, म्हणजे किती दुःख आहे. आणि इतकं दुःखरूप शरीर आपल्या नशिबाला आल्यावर, याचा संबंध आल्यावर कुठून सुख होईल आपल्याला. तरी पण याच्यात काय म्हणायलो आपण, पण बाबा हो, एकूण हे काय आहे, दुःखरूप आहे. मग हे दुःखरूप शरीर कशामुळे मिळालं आपल्याला, याचं कारण काय आहे.
कोणी दिला आपल्याला, कुठून आला आपल्या नशिबाला हे, त्याच्या कारणाचा काय घ्यावा लागल, शोध घ्यावा लागल. म्हणून याला ज्याला जन्म मरणातून पार पडायचंय तो त्याच्या कारणाचा काय घेत असतो. या शास्त्रकारानं या जगाच्या कारणाचा काय घेतला, शोध घेतला की हे दुःखरूप जगत कुठून निर्माण झालं. वाय पुनरपि जन्म पुनरपि मरणम जननी जठरे शयनम या संसारे. हा ते कुठून आलं. अरे इतकं जगत नाही बाबा हो, हे दिसणारं स्थूल जगत. कोणतं जगत हे, स्थूल जगत. पण आपण जे काही रोज कर्म करतो याचे संस्कार अंतःकरणावर पडले का नाही आपल्या. म्हणजे आपण जे कर्म करतो, जे प्रारब्ध कर्म करतो त्याचं संचित होऊन पडलं का नाही अंतःकरणात. मग ते आता हे संचित अंतःकरणात होऊन पडलेलं संचित पुढे एक दिवस भोग द्यायला येईल का नाही. म्हणजे अंतःकरणात पडलेलं संचित आहे ना हे लक्ष 84 आहे. कुठली काय आहे ती, हा ते बघावं लागेल का नाही आपल्याला आता. मग आता हे नुसतं इतकं दे कुत्रा कुत्र्याचे बी तर तयार झालेत आता. आणि मग एवढं जर जगत आहे, एवढं जर दुःख आहे तर मग किती वेळा जन्मा यावे. म्हणून जीव भ्याला शरण गेला. महाराज म्हणजे किती वेळा जन्माला यायचे, किती फजिती भोगायची. म्हणून देवा मी तुला काय आलो, शरण आलो. चला म्हणजे जो साधक असतो तो या संसारात रमत असतो, याच्या निवृत्तीचा काय करीत असतो, प्रयत्न करीत असतो. मग ह्या जगाची जर निवृत्ती करायची असेल, ह्या दुःखरूप जगाची जर निवृत्ती करायची असेल तर याच्या कारणाचा शोध घ्यावा लागेल की हे जगत कुठून निर्माण झालं. काय झालं, कुठून निर्माण झालं. मग ज्या कारणापासून जगत निर्माण झालं त्या कारणाचीच काय करायची, निवृत्ती करायची. एकदा कारणाची निवृत्ती झाली की मग कार्याची आपोआप निवृत्ती होती. म्हणून त्याच्या कारणाचा काय घ्यायचा, शोध घ्यायचा. म्हणून हे शास्त्रकार जगाच्या कारणाचा काय घ्यायले, शोध घ्यायले. उगत नाही घ्यायले, त्याला काही काम धंदे नाही म्हणून घ्यायले असं नाही. मग ते कशामुळं, मला काही शास्त्रकार आहेत हे जगत कशापासून उत्पन्न झालं त्याचा असा शोध घेत गेले. काही शास्त्रकार म्हणाले प्रकृतीपासून झालं. कशापासून झालं, केवळ प्रकृतीपासून. कशापासून, सांख्यशास्त्र काय म्हणतं हे कशापासून झालं, प्रकृतीपासून झालं. आणि काही काय म्हणाले परमाणूपासून झालं. कशापासून झालं, परमाणूपासून. दोन पद्धती वापरायला. ह्या जगामध्ये जे कार्य उत्पन्न होतंय ना याच्या दोन पद्धती असतात तुम्हाला सांगतो. एक अनेक कारणापासून कार्य निर्माण होतं. समजा आता हे विटा आहे, विटा अनेक आहेत ना, अनेक विटापासून भिंत तयार झाली. म्हणजे अनेक कारणाचं एक कार्य. समजा आता वीट तयार झाली, ही अनेक कणाची झाली, मातीच्या. कशाची झाली, अनेक कण एकत्र आले ती काय झाली, वीट झाली. हे परमाणुवाद आहे. कोणचा वाद, परमाणुवाद. तसं ते म्हणते हे जगत कशापासून झालं निर्माण, परमाणूपासून. परमाणू म्हणजे सूक्ष्म कण, ते कण एकत्र आले. म्हणून दोन परमाणू एकत्र आले की द्विअणू झाला, दोन अणू झाले ते. ते दोन अणू एकत्र आले की 4 अणू झाले. आज झालं ते. मग असा एक अनेक गठ्ठा मिळून त्याचं काय झालं, आता हे पुढे झालं जगत निर्माण. ते कशापासून झालं, परमाणूपासून झालं. आता प्रकृतीवादी कोणचा नियम वापरते तर, जसं बियापासून झाड झालं. कशापासून, मग बी एक आहे आणि झाड अनेक रूप आहे. बी कसं आहे, एक, आणि झाड अनेक रूप. अनेक नसलं तरी ते काय आहे, अनेक रूप आहेत. फांद्या वेगळ्या, फळं वेगळे, फुलं वेगळे, खोड वेगळं, मुळ्या वेगळ्या. त्या सगळ्या जरी वेगवेगळ्या असल्या तर कशाच्या येतात, एका आपल्याच्या. म्हणजे एका कारणापासून अनेक रूप कार्य, हे प्रकृतीवादी. तसं ते काय म्हणते, ह्या जगाचं कारण कोण आहे, एक प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीपासून हे अनेक रूप काय झालं, जगत झालं. चला, म्हणून एका कारणापासून अनेक रूप कार्य. मग ती प्रकृती कशी आहे, अव्यक्त आहे. कशी आहे, मग ती अव्यक्त प्रकृती जेव्हा व्यक्त होती, जसं वडाचं झाड आहे, वडाचं झाड, वडाच्या झाडाचं जे बी असतं ना ते कसं असतं, फार बारीक असतं. पण त्या बियामध्ये वडाचं झाड सामावलेलं असतं. काय असतं, एवढं मोठं झाड.
कशात असतं ते? बियात असतं. बियात कसं काय? बियात नसतं तर मग एवढं कुठून आलं असतं वर? बियात असतं त्यावेळेस अव्यक्त रूपानं असतं. कोण्या रूपानं असतं ते? मग नसतं का त्याच्यात? असतं. पण दिसतात का त्याचे अवयव? नाही दिसत त्या झाडाचे. म्हणजे ते अव्यक्त रूपानं आहे. कोण्या रूपानं आहे? अव्यक्त रूपानं आहे. मग जेव्हा ते बी आपण लावतो, जेव्हा ते व्यक्त होतं, मग तेव्हा त्याच काय तयार झालं? म्हणजे आता ते बी काय झालं? व्यक्त झालं. उद्या त्याला फळं आले, झाड नष्ट झालं, पण बियाच्या रूपानं पुन्हा प्रगट झालं. तसं ही प्रकृती अव्यक्त आहे. ती प्रकृती ह्या जीवाचं कर्म भोग द्यायला समोर आलं की ती प्रकृती जगाच्या रूपानं काय होती? व्यक्त होती. आणि पुन्हा ह्या जीवाचं कर्म भोगणं संपलं, इथलं प्रारब्ध, किती प्रकृती काय होती? पुन्हा अव्यक्तात लीन होती. मग हे जग पुढे अव्यक्तात काय होतं? लीन होतं, असं सांगतंय प्रकृतीवादी. म्हणजे कशापासून निर्माण झालंय? प्रकृतीपासून झालं. पण आता त्याला वेदांत शास्त्र विचारलं, ते तुमच्या प्रकृतीपासून जगत उत्पन्न झालं, त्या तुमच्या प्रकृतीनं जग उत्पन्न केलं, ही प्रकृती जड आहे का चेतन आहे? तर प्रकृती कशी आहे? जड आहे. तिचं कार्य जर जड आहे तर प्रकृती बी कशी आहे? जड आहे. मग ती जड प्रकृती हे जगत कसं निर्माण करू शकेल? जड स्वतःहून कार्य करू शकतं का? पिठाच्या भाकरी आपोआप होत्यात का? त्याला करणारा कोणीतरी चेतन बाई लागते ना, तेव्हा होईल ते. तसं तुम्ही म्हणताय प्रकृतीपासून झालं, आणि प्रकृती तर कशी आहे? जड आहे. ती कसं काय जगत निर्माण करू शकत? मग आता हे विज्ञानवादी म्हणतात ना, हे जगत करता ईश्वर नाही, हे निसर्गात झालं. कसं झालं? कसं झालं म्हणाले? ते निसर्गात आहे. आता इकडं आपले साधू संत काय सांगते? चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो ऐकिन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकून आला. हे विज्ञानवादी मानित नाही. ते म्हणतात ह्याचा ईश्वर नाही, ह्याचं काय आलं, कोण काय करतो, आणि कोण तुमचा स्वाद चालितो. जर तो स्वाद चालितो म्हणावं दिसला असता मग काय झालं असता? म्हणलं मग हे चालत कसं? ते म्हणलं निसर्गात चालत. पाऊस कसा पडतो? निसर्गात पडतो. म्हणजे सूर्य कसा उगवतो? निसर्गात उगवतो. हे शरीर कसं तयार होतं? निसर्गात तयार होतं. तिथं महाराज काय म्हणाले? बाळा दुधा कोण तरी ते उत्पत्ती, वाढवी श्रीपती. म्हणजे बाळाची बी उत्पत्ती केलं, आणि बाळाला लागणारं दूध दिसताना कोणी उत्पन्न केलं? त्यानं. मग जसं लेकरू वाढायला तिकडं तसं दूध बी वाढायलं. ही उत्पत्ती कोण केली? देवानं केली. आणि निसर्गवादी काय म्हणते? हे विज्ञानवादी ते म्हणजे निसर्गात होतं ते सगळं. लेकरू बी निसर्गात होतं, दूध बी निसर्गात येतं, सगळं काय होतं ते? अन्न धान्य बी निसर्गात तयार होतं. त्यांना विचारा, तुमचा निसर्ग जड का चेतन? तर काय म्हणणार ते? जडच म्हणणार नाही. निसर्गाला कुठं कळत नाही, मग जडच. मग आता हे जड पदार्थ आपोआप कसे होते? त्याला विचारा. हे जगत निसर्गात चालत, निसर्गात झालं, ठीक आहे. तुमचं घर निसर्गात झालं का नाही? असा निसर्ग वातावरण अनुकूल झालं, याचं घर तयार झालं असं आहे का? नाही, केवळ नाही, ते करावं लागलं. अशा विटा एकत्र आल्या निसर्गातल्या, सिमेंट तिकून आलं, आपण मत्या, आणि ते विटा तयार केल्या, आणि असं आपोआप रोचलं, आणि ते रंग तिकडून आला, आपोआप असा झाला. असं आहे का कुठं? महाराज असं कुठं होत असतं का? अहो ते करावं लागत. त्याला कोणीतरी चेतन करणारा लागतो. त्याला म्हणा असं पीठ टिकून आलं, पाणी टिकून आलं, मग ते पीठ पाण्यानं एकमेकात तिंबलं ते, आणि मग ते तव्यावर गेलं, आणि मग भाजलं. असं आहे का ते? त्याला करणारी कोणीतरी म्हणतो असं कुठं होत असतं का? त्याला करावं लागत. ते करावं लागत म्हणजे त्याला कोणीतरी काय लागत? करता लागतच नाही. मग तू ह्या इतकुशा कारणाला भाकर करायला करता लागतो. तर हे एवढं मोठं जगत करायला करत्याशिवाय कसं काय निर्माण होईल? आणि तो बी करता कसा असावा लागेल? चेतनच असावा लागेल ना.
म्हणून तुम्ही हे जगाचे हे निसर्गाचा झालं म्हणणं योग्य नाही, हे तुमचं चुकलेलं आहे. म्हणून त्या प्रकृतीवाद्याला म्हणजे तुमची प्रकृती जड आहे, तुमच्या प्रकृतीनं जग केलं हे सिद्ध होत नाही. तसं हे परमाणुवादी ते म्हणजे आमच्या कशाचं झालं, परमाणूचं झालं. त्याला म्हणा तुमचे परमाणू एका जागेवर कोणी केले ते म्हणजे ते आपोआप कसे होते तर आता ते आपोआप होत असते का, त्याला कोणीतरी आता जड वस्तू कधी स्वतःहून काही करू शकते का नाही, त्याला कोणीतरी काय लागल, चेतन लागल. मग आता हे जड कारण मानते, काय मानते जड कारण, पण हे जडापासून प्रकृती म्हणजे जग होणं शक्य नाही. म्हणून त्यानं जगाचे कारण मानलेले काय झाले, चुकले. मी असं याच्यात ऐकलं की एक शास्त्रकार आहे तो केवळ चेतन जगाचं कारण काय मानतो, पण आता केवळ चैतन्यापासून हे जग होणं शक्य नाही. कारण समजा तुम्ही करणारा माणूस भाकर करणारा चैतन्य आहे, कसा आहे, चेतन आहे. पण त्या चैतन्याला भाकर करण्याकरता जड पीठ लागेल का, पीठ लागेल का नाही इकडं, मग तो भाकर करता येईल का, त्याच्याच कमी तो नाही करणार. म्हणजे चेतन बी लागतो आणि जड बी लागत. चेतन हा निमित्त कारण आणि जड हे उपादान कारण. समजा आता घट आहे, घट कशाचा तयार झाला, मातीचा तयार झाला. मग आता घट मातीचा तयार झाला आणि तो मातीचा घट तयार कोणी केला, कुंभाराने केला. मग कुंभार चेतन आहे आणि माती जड आहे. माती नसताना कुंभार घट तयार करील का, केवळ चैतन्य असलं तर घट तयार होईल का नाही, त्याला काय लागते, माती लागते. मग ती माती घेऊन कुंभारानं काय तयार केला, घट तयार केला. मग आता माती बी कारण आणि कुंभार बी कारण. मग कुंभार हा निमित्त कारण आणि माती उपादान कारण. कुंभार ते घट तयार करायला काय झाला, तो निमित्त कारण झाला आणि माती ही उपादान कारण आहे. म्हणून कुठलंही कार्य करण्याकरता दोन कारण लागते, एक तर उपादान कारण आणि एक निमित्त कारण. हे दोन कारण असावं लागते, त्याच्याशिवाय जगताची कोणत्याच पदार्थ, जगताचेच काय, जगातल्या कोणत्याच पदार्थाची निर्मिती होऊ शकत नाही. मग आता हे दोन कारण असायला पाहिजे. तसं मग आता हे दोन्ही लागते, तर याच्यातून तर जमलं नाही. ते एक चेतन कारण मानणारा एकट्या चैतन्यापासून होणं शक्य नाही, म्हणून त्याचं बी मानणं चुकलं. आता हे वेदांत, आमचे संत वेदांत ते म्हणले जगाच्या कारणाचा शोध घ्यायचा ना, आम्ही सांगतो कशापासून झालं. ते म्हणले हे दोन्ही पासून झालं, हे प्रकृती आणि पुरुष. मग पुरुष हा जगाला निमित्त कारण आहे. कसा आहे, म्हणजे ईश्वर जगाचं काय आहे, निमित्त कारण, आणि माया ही उपादान कारण. कशी कारण आहे ती, मग उपादान कारण माया आहे आणि त्याला निमित्त कारण कोण आहे, ईश्वर आहे. चैतन्य निमित्त कारण आहे, माया उपादान कारण आहे. मग आता या चैतन्याचा आणि मायेचा काय आला, संबंध आला ना. ब्रह्माचा मायेचा काय आला, जोडपं. काय झाला, जोडपं लागलं ना. नवरा बायका जसं तयार व्हायला नवरा बायका लागते, तसं ती काय झाली आता, जोड. आणि महाराज त्या जोडप्याचं वर्णन करते. चला जाऊ द्या, आता ते जोडपं कसं आहे ते तुम्हाला सांगतो, कसं तयार झालं ते जोडपं. आता जी माया आहे ना, आता त्याच्यापासून बी कसं, ती कशी आहे ना, हा कसा आहे. माया आहे ना, मायेला अस्तित्व नाही. काय नाही, मायेला अस्तित्व नाही, बर का. आणि जे ब्रह्मा आहे ना, त्याला अवयव नाही. समजा आता इथं लेकर बाळ होते, कोणापासून, नवरा बायकापासून. त्यांना दोन नवरा बायकापासून लेकर होते, ते खरं आहे. पण त्यात जर बाई नपुसक, म्हणजे नवरा जर नपुसक असेल आणि बाई जर वांज असेल, तर मग होते का नाही लेकर बाळ. नाही, नवरा बायकापासून होते हे खरं आहे, पण बाई वांजे आणि नवरा, मग आता कुटुंब वाढणच का नाही, कसं वाढत. आणि त्याच्यात एक नसलं, समजा माणूस पुरुषत्व आहे आणि बाई वांज असली, कस काय लेकर बाळ होईल. बाई पत्नीने आहे
पण नवरा नपुसक आहे, कस काय लेकर बाळ होते? नाही. आता इथं तर कसं आहे, मायेला अस्तित्व नाही म्हणजे ती कशी आहे? नपुसक. आणि याला अवयव नाही, नाही म्हणजे माया कशी आहे? वाज आहे, कारण तिला अस्तित्व नाही. काय नाही म्हणजे माया कशी आहे? वाज आहे. आणि याला अवयव नाही, तर रूप नाही, रंग नाही, क्रिया नाही, म्हणजे नपुसक आहे. कसं आहे? आणि दोन्ही काय आले? कस काय लेकर बाळ होईल? आता गंमत कशी? ठीक आहे, पण याने काय केलं? गंमत अशी की मायला अस्तित्व नाही ना? नाही. पण ब्रह्मानं काय केलं? आपलं अस्तित्व तिला दिलं. काय केलं? आपलं अस्तित्व दिलं. हा, मग आपलं अस्तित्व तिला दिलं की आता ती अस्तित्ववान झाली. आता झालं. आता हे नपुसक होता, म्हणजे रंग नाही, रूप नाही, आकार नाही, क्रिया नाही. पण तिनं काय केलं? आपल्या क्रिया, रंग, रूप, नामरूप याला दिलं. जमलं का नाही? आता जमलं. याला नामरूप नव्हतं, तर तिनं आपलं नामरूप याला दिलं. आणि तिला अस्तित्व नव्हतं, तर याला आपलं अस्तित्व तिला दिलं. मग आता बघा, म्हणजे आता ब्रह्माला नामरूप नाही, चैतन्याला काय नाही? नामरूप नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. असा आहे देव. देवाला काय नाही? नाव बी नाही आणि रूप बी नाही. मग आता त्याला नामरूप नाही, पण त्याला जे नामरूप आले, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. हे कशाला आला? आता नाव रूपाला आला. पण ह्यो नावा रूपाला आला, तिचं नामरूप घेऊ. कोणाचं? तिनं बिचारीनं आपलं नामरूप कोणाला दिलं? याला दिलं. मग आता याला बी वाटलं, तिनं जर आपल्याला नामरूप दिलंय तिचं, आणि आपल्याला शोभा आणली. कशी आणली? आता शोभा आणली. तर मग आपण बी तिला आपलं काय दिलं पाहिजे? अस्तित्व दिलं पाहिजे. त्याला वाटलं बरं झालं, आता हे पण सच्चिदानंद ब्रह्म आहे, पण आता याचा आनंद भोगायला याच्याकडे नामरूपच नाही, क्रियाच नाही, म्हणजे काहीच नाही ना. मग आता याचं नाम आनंद भोगायचा असला तर नामरूप लागत ते. मग आता नामरूपाला यायचं म्हणल्यावर मग कुठून येईल? मग हिनं दिलं. त्याला वाटलं आता बरं झालं, हिचं नामरूप आपण घेतलं म्हणजे आपली काय वाढली? शोभा वाढली. बघा कसं असतं माहितीये का, माणसाचं लग्न झालं ना, बायको आली ना, मग नवऱ्याची शोभा वाढत असते. काय वाढत असते? ते म्हणजे दादा नवरदेव झाले बा तुम्ही. कोण झाले? नवरा झाले बा तुम्ही, म्हणजे काय वाढली तिची? पुढं मुलगा झाला, बाप झाले बा तुम्ही. काय झाले? आणि मुलाच्या पुढं नाव कोणाचं? बापाचं. म्हणजे याची काय वाढली? शोभा वाढली. तिच्यामुळं काय वाढली? शोभा वाढली. म्हणजे बायकोमुळं नवऱ्याची काय वाढते? शोभा वाढते. आणि नवऱ्यामुळं बायकोला आधार भेटतो. काय भेटतो? आधार. तिला आधार कोणाचा आहे? नवऱ्याचा आहे. ती कोणाच्या आधारानं राहते? म्हणजे यानं बायको केली म्हणजे याला आधार नाही भेटला. बायकोला याच्याच आधारानं राहतो, याच्याच घरीत राहतो, याच्याच इस्टेटने, तिच्या काय आधारानं राहतो काय? पण तिच्यामुळे याची काय वाढते? शोभा वाढ. आता तिचं कसं आहे? तिला याच्यामुळं आधार. घर कोणाचं? याच. पण तिला राहायला कोणी दिलं? आणि समजा ते घरातलं सगळं सामान सुमान येतं ना, पण चाबी घराची कोणाजवळ देऊन टाकली? दिली ना. म्हणजे मग आता ती सगळा कारभार करते, पण कोणाच्या आधारावर? याच्या आधारावर. म्हणजे तिला कोणाचा आधार? याचा आधार. आणि याला तिची काय आहे? शोभा. तिच्यामुळं काय आली? शोभा. तसं ब्रह्माला मायेमुळं काय आली? शोभा आली. आणि मायेला ब्रह्मामुळं आधार भेटला. नाही तर तिचं काय खरं होतं? असं झालं काय?
जोड मग त्याला वाटत म्हणून त्याचा एकमेकात लय जीव आहे. मला सांगायला काय त्याच ते इतके ते आपला एकपणा काय करत नाही तर फुटून येतच नाही ते त्याचा काही एकपणा फुटला की मग दोन्हीचं वाचलं ते एकपणा काय करू देत नाही तर एकमेकातलं काय आहे जीव आहे. आणि आपल्या प्रेमात पुन्हा काय होऊ नये ते म्हणते वाटल्या जाऊ नये म्हणून तिसरं होऊ नये. काय होऊ नये समजा आता हे दोघं नवरा बायको एखादं लेकरू झालं म्हणजे दोघांचं प्रेम कुणीकडे जातं म्हणजे एकमेकावर कमी होतं ते वाटलं जातं काय होतं वाटलं. असं इथं महाराज होते ते दोघ जण आहेत ना त्याला इतकी भीती आहे की आपल्यापासून जर तिसरं निर्माण झालं तर आपलं दोघांचं प्रेम वाटल्या जाईल. पण आता त्या दोघांना जग जरी निर्माण केलं असलं ते दोन्हीहून भिन्न नाही. काय नाही ते दोन्हीहून भिन्न जगाच्या रूपानं ते दोघंच येतं. नामरूपानं जगात कोण आहे माया आहे आणि आस्ती भाती प्रिय रूपानं कोण आहे ब्रह्मच आहे. जग नावाची वस्तू नाही. काय नाही म्हणून जगात नांदायले तरी ते दोघंच होऊन नांदत येतात. घरी नांदले तरी दोघंच होऊन नांदत येत. मग ते तिसरं नाही होत ते म्हणजे तिसरं नाही इतकं ते एकमेकाला काय होते आवड. चला आता म्हणून माया काय म्हणते माया म्हणते ना म्हणजे काय म्हणते पती जन्माला माझी उदरी मी झाले तयाची नवरी. काय पतिव्रता धर्म पाव माझा सर्वापरी पती भोगिते पती जन्माला माझी उदरी. आज असतं का कधी पण तिकडे तसं झालं ते पती जन्माला तिचा पती कोण ईश्वर कोण पती पण तिला त्याला ईश्वर भाव कोणी आणला त्याला नामरूप कोणी दिलं म्हणजे तिच्या म्हणजे त्याच्या ईश्वरत्वाला जन्म कोणी दिला आपल्या व्यवहारात बघून आपण समजा ह्या पुरुषाचं लग्न झालं मग याचं लग्न झाल्यावर हे नवरा झाला कोण झाला मग आता याला नवरा कोणी केलं याच्या माईनं केलं का नाही बायकोनं केलं. म्हणजे याच्या नवरेपणाला जन्म कोणी दिला आणि बायको जर मेली तर मग याला कोण नवरा कोणी कुठे गेला नवरा मनामुळे होता नवरा मग तू ह्या नवरेपणाची माय कोण तुला माणूस म्हणून जन्म आहे ना दिला तुझ्या जन्माला पण नवरेपणाला जन्म कोणी दिला तस ब्रह्म स्वरूपाने स्वतंत्र अस्तित्व रूपे पण त्याला ईश्वर कोणी केलं मायनं केलं. म्हणून ती म्हणती पती जन्माला पती जन्माला तुझी उतरी बरं झाला जन्माला आणि मी झाले तयाची नवरी. तू कस काय त्याची नवरी झाली ती म्हणली मला ते निर्गुण पती आवडे मज निर्गुण आवडे तेच कस काय तो नवरा केला ते मला ती म्हणली मला तो लयच आवडला लयच आवडला तिला लय पसंत केला तिनं ते म्हणले कस काय पसंत केला अरे ते निर्गुण पती जे ना त्याला काय नाही माहितीये का तुम्हाला त्या निर्गुणाला त्याला नाव नाही रूप नाही त्याला अवयव नाही आणि असा पतीला आवडला म्हणजे त्याला नाक नाही काय नाही नाक नाही ना कसा तिला येडी पण नाक नाही का नाहीच नाही पण डोळे बी नाही त्याला काय नाही म्हणजे आंधळा बी कसा आणि असा तिला पण आंधळा तर आंधळा असू दे कान बी नाही म्हणजे पहिरा बी असा काय झाला तुला आवडला बर तितकं नाही पाय बी नाही म्हणजे पांगळा बी कस का आवडला तरी ती म्हणाली निर्गुणपती आवडे कस काय आवडला आज नसल्याला तिचं कारण आहे. ती म्हणली हो असा बी असू द्या कसा पण मरत नाही ना काय नाही मरत नाही तिनं न मरण्यातून पाहिला ती काही येडी याच्यासारखी डोळ्यातून पाहायला एखाद्याला आपलं पसंत
यानं बायको पसंत केली कशी मारकी, आणि तिनं नवरा पसंत केला कसा ती म्हणली गोरा पाणी, पण मर तू ना गोरा पाणी आणि भुसकून हवा गेली तर मग तिथंच रडत बसशील. आणि यानं बायको केली पण तिची ती मरण, मग काय हवं लागेल. आणि मग या रडायला गेली तो बायको, आणि तिनं नवरा कशाला रडायला केला का. चला तिनं नवरा केला तर कसा केला, न मरणारा अस्तित्व रूप नवरा केला तिनं. ती म्हणजे मला खूप पुसायचं कामच नाही काय नाही. कसा केला तिनं, म्हणजे केला तिनं आता अस्तित्व रूप नवरा. ती म्हणजे ते म्हणले म्हणून म्हणजे हाय अस्तित्व रूप, पण त्याला नाक नाही डोळे नाही काय नाही. ते म्हणले ते काम मी करते, का करते ते मी देते म्हणजे त्याला काय देते मी आणते त्याला नावा रूपाला. तितकी ताकद कोणा ते म्हणले कष्ट काय करते, असं कुठं करता येतं असतं का. ते म्हणले मला सगळं करता येतं. कोणाला करता येतं, तिला. म्हणून महाराज म्हणतात ना एका ठिकाणी, अघटित घटना पटयशी माया. म्हणजे ज्या घटना घडण्यासारख्या नाही त्या घटना घडविण्यामध्ये पटाईत आहे ती माया. कशी आहे ती, ज्या गोष्टी काय नाही तर घडू शकत नाही, घडण्यासारख्या नाही, आणि त्या गोष्टी ती काय करते घडण्यात काय आहे ती पटाईत आहे. कारण निर्गुण कधी सगुण होऊ शकल का नाही, पण केलं का नाही तिनं. ते कधी सावय होऊ शकल का नाही, पण केलं का नाही तिनं काम केलं ते. कारण ते आपलं दिलं ना, काय केलं तिनं केलं. मग ती म्हणते ते काम मी मला करायचं नवरा आता. मग तिनं स्वतःच्या अंगाची आठवणी करून काय करून त्याला आपलं काय दिलं, नाम रूप दिलं. तिला म्हणा पतिव्रता काय म्हणा, तिनं स्वतःच्या अंगाची आठवणी करून त्याला काय दिलं, नाम रूप दिलं. नाम रूप दिल्यावर आता आली की नाही त्याला शोभा. आता त्याला नाम रूपाने इकडून शोभा आली, आणि न म्हणणार तर आणलं त्याला नाव रूपाला. त्याला वाटलं बरं हिनं आपल्याला काय आणलं, नाव रूपाला आलं, आपली बी काय वाढली, शोभा वाढली. आणि दुसरं एक काम झालं की आपले जे भक्त आहेत जगामध्ये काय आहेत, भक्त आहेत ना नामस्मरण करणारे देवाचं, त्याचा बी उद्धार करायला आपल्याला बरं झालं आता. कशाला, कारण हे भक्तावर प्रेम करायला त्याला नाव रूपाला लागलं ना. मग नाव रूपाला त्याला येत होतं का, कोणी आणलं, हिनं आणलं. आणि मग हिनं आणल्यामुळे घरात भक्ताचं काम करायला, भक्ताचा उद्धार करायला बी झालं. म्हणून त्याला तिला आवडती झालं, तिला बी तेवढं आवडतो. कस काय, तो अस्तित्व रूप कसा आहे, अस्तित्व रूप. आणि त्याला हिला काय केलं, अस्तित्व दिलं ना. त्याला बी आता प्रेमानं हिनं जर इतकं सहकार्य केलं, काय केलं, सहकार्य केलं बरं, उपकार नाही केला. काय नाही, बायकोचा उपकार मानित जाऊ नाही, मायबापाचा उपकार मानित जाऊ. उपकार कोणाचा मानित जा, मायबापाचा उपकार मानित जा. आणि बायकोचं सहकार्य झालं म्हणे जा. संसारात कसं झालं, सहकार्य. ती कशी आहे आपल्याला, ती सहकार्य, उपकार नाही काय नाही. आणि मायबापाचे उपकार आहे, त्याने आपल्याला काय केलं. तस मायेनं ब्रह्माला काय केलं, सहकार्य केलं ना. काय केलं, मोठं सहकार्य की आपलं नाम रूप त्याला दिलं, त्याला काय आणली, शोभा आणली. आता त्याला वाटलं हिनं जर काही इतकं सहकार्य करते, समजा बायकोनं सहकार्य केल्यावर माणसाला एखाद्या बाईनं वाटतं ना, माग बरं तुला काय मागायचं तर काय आणायचं, कशी साडी आणायची सांग बरं आता तुला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाही त्याची 4-5 हजार तुझ्याच मनानं आण आता कशी आणायची. माणूस जरा झोकात आल्यावर त्या शब्दाचा अर्थ सहकार्य पाहून चला बाबा, हिनं जर इतकं सहकार्य केलं जाऊ ना आता, या इतक्या गोष्टी काय असतं तिचं. ती तरी आणली तर तिनं बी घातली तर नाव कोणाचं निघत, रामरावच्या बायकोला काय साडी आणली म्हणजे
तसं आता त्याला वाटलं हिनं जर इतकी आपल्याला शोभा आणली, आपलं बी अस्तित्व झालं. तिला बिचारीला अस्तित्व नव्हती, ती होती वास. पण आता यानं अस्तित्व दिल्यावर झाली का नाही ती बी आता पत्नीने आली. आणि आता जणू का नाही, आता होते का नाही लेकरं बाळ, आता होते. आता व्हायला काही अडचण नाही. चला मग आता तिला आता हे जोडपं कसं आहे तुम्हाला माहिती आहे का? हे जोडपं मरत नाही, कधी मरत नाही. कसं नाही? न मारणार. ते या जगाचा पूर्ण बी झालं ते जिंदाबाद आहे का? जग उत्पन्न बी झालं तर ते जिंदाबाद आहे का जगाच्या रूपानं? चला कस काय मरत नाही ते दोघं? असा आपण म्हणाय मरत, ते अस्तित्व रूप कसं आहे, ते सत्य आहे. पण ही कस काय मरत नाही? आता याला अस्तित्व तिला दिले ना आपलं. काय दिलंय? अस्तित्व. मग आता ह्यो जो अस्तित्व रूप आहे तर तिला अस्तित्व, आणि याचं अस्तित्व कसं आहे? कायम स्वरूपी नष्ट न होणार आहे. आणि मग याचं जर अस्तित्व नष्ट न होणार आहे आणि तेच नष्ट न होणार अस्तित्व तिला दिल्यावर ती केव्हा मरण? आता की नाही मरण. म्हणून त्या दोघांना मरणाची चिंता नाही संसारात. म्हणून त्याचा जो संसार आहे ना, ते 16 आहे. 16 कसा आहे तो? 16. कशामुळं? आता मरण नाही, मरणासारखं जर दुःख नाही तर बाकीचं दुःखच नाही. आणि आपला संसार कसा आहे? 16 पण मरत ना. काय 16? हे लग्नाचा 16, त्याला फोटो बिटू काढले, हे झाले, सगळे झाले. काय झाला यायचा 16? आणि घरी गेला नवऱ्याला अटका. आता सगळे रडायला लागले. आता नवरा झाला का काय झाला? नवरा झाला पण काय 16 आला? म्हणून आपला संसार काय नसतो, काळा नसतो, परेशान. कारण सगळ्याची गळची बी कोण दाबलेली आहे. म्हणून एकतर ईश्वराचा संसार 16 असतो, जीवनमुक्ताचा संसार 16 असतो. मग आता हे म्हणून तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी देवाच्या देवीच्या संसाराचं वर्णन केलेलं. उगत करायला रिकाम आहे का ते? कोणाच्या येड्याच्या. चला मग आता ही अशी देव आणि देवी, आणि ह्या देव आणि देवी पासून या जगाची काय झाली? उत्पत्ती झाली. ह्या जगामध्ये देव आणि देवी. आता ह्या जगामध्ये देव कोण्या रूपानं आहे? आस्ती भाती प्रिय रूपानं कोण आहे? देव आहे. आणि नाम रूपानं कोण आहे? माया आहे. मग आता ही झाली उपाधी कोणाची? देवाची उपाधी. कोणची उपाधी झाली? देवाची उपाधी. मग आता ह्या जगामध्ये नाम रूपानं तिसरं नाही कोण. जगातलं जेवढं नामरूप आहे तेवढी कोण आहे? माया आहे. आणि आस्ती भाती प्रिय ब्रह्माचे, परमात्म्याचे. आता बघा, प्रत्येक पदार्थात नामरूप आहे का नाही? आहे. ती कोण आहे? माया. आता प्रत्येक पदार्थात अस्तित्व आहे. आहे 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 पण आहे, ते परमात्म्याचा आहे पण आहे. झालं. मग जगात परमात्मा आहे रूपानं आहे. कोण्या रूपानं आहे? आहे रूपानं. आणि अंतःकरणात भाती प्रिय रूपानं. अंतःकरणात कोण्या रूपानं आहे? भाती आणि प्रिय म्हणजे जाणणं. भाती म्हणजे काय? जाणणं. प्रिय म्हणजे काय? आनंद. कारण आनंदाचा अनुभव कुठं येतो? हृदयात. आणि जाणणेपणाचा अनुभव कुठं येतो? हृदयात. म्हणजे आस्ती भाती प्रिय रूपानं कुठं आहे? लक्षात असू द्या, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. जगामध्ये अस्तित्व रूपानं आहे. अस्तित्व रूपानं जर आहे बरं का, आता जिथं अस्तित्व आहे तिथं भाती बी आहे आणि प्रिय बी आहे. कारण आस्ती भाती प्रिय 3 पद नाही, ते एक आहे, एकच आहे. जिथं आस्ती आहे तिथं भाती बी आहे आणि प्रिय बी आहे, याच्यात वाद नाही. पण तिथं आस्ती प्रगट आहे आणि भाती आणि प्रिय प्रगटता नाही. काय नाही तिथं? परमात्म्याची प्रगटता नाही.
हा आणि त्या अंतःकरणात प्रगट आहे. आस्ती तर सर्वत्र आहेच, प्रगटच आहे, पण भाती आणि प्रिय फक्त अंतःकरणातच प्रगट आहे. म्हणून आपण म्हणतो परमात्म्याचा जो अनुभव येतो आस्ती भाती प्रिय रूपानं तो अंतःकरणात, म्हणजे भाती प्रिय रूपानं येतो तो अंतःकरणात आणि अस्तित्व रूपानं येतो तो सर्वत्र येतो. मग आता इथं आता आपण जिथं आस्ती भाती प्रिय हे कोण आहे? देव आहे. आणि नामरूप काय आहे? माया. मग ते कोणाच्या ठिकाणी नामरूप असतो? कशाच्या ठिकाणी? कोणाच्या ठिकाणी नामरूप असतो? ईश्वराच्या ठिकाणी नामरूप कोणाचं आहे? मायेच. आता जीवाच्या ठिकाणी सुद्धा नामरूप कोणाचं आहे? मायेच. आणि जीवातलं जे आस्ती भाती प्रिय रूप आहे ते कोणाचं आहे? हा आता बघा आपल्या ठिकाणी बी नामरूप आहे. तुम्हाला सांगतो नामरूप शब्दाचा अर्थ काय? जे डोळ्यानं दिसतंय त्यालाच रूप म्हणावं असं नाही. रूप कशाला म्हणावं? जे वृत्तीनं अनुभवाला येतं त्याला म्हणावं रूप. बघा आता ही भिंत आहे, हा प्रकाश आहे. कशात दिसायला? डोळ्यात दिसायला, म्हणून तो रूपवान आहे. कसा आहे? आता ही भिंत आहे, तिला रूप आहे का नाही? कशात दिसायली? डोळ्यात दिसायली, म्हणून आपण म्हणलो ही प्रत्यक्ष आहे. कशी आहे? प्रत्यक्ष. आता इथं शब्द आहे, शब्द डोळ्यात दिसायला का? नाही का? आहे. बरं अनुभव नाही का त्याचा? आहे. कशानं? कानाद्वारे. कशाद्वारे? हा कानाद्वारे. मग शब्दाला रूप आहे काय आहे? हा पण ते डोळ्यानं दिसण्यासारखं नाही, कानानं ऐकू येण्यासारखे, म्हणून ते ध्वनी रूप आहे. शब्द कसा आहे? ध्वनी रूप आहे. इंद्रिय जगले जे आहे हा चल ते सांगायचं. तसंच आता गंध, आता झेंडूचं फुल डोळ्यात दिसतं का नाही? दिसत. आता त्या फुलातला वास डोळ्यात दिसतो का? नाही दिसत. पण डोळ्यात नाही दिसत का? दिसतच नाही. दिसतो पण नाकात. कशात दिसतो तो? हा ते कळालं ना मला, नाकानं कळालं. कशानं कळालं? म्हणजे नाकानं. मग त्या गंधाला रूप आहे पण नाकानं कळण्यासारखे. कशानं कळण्यासारखे? हा तसं आता भाजीतलं मीठ कसं लागायलं? खारट लागायलं. ते डोळ्यात दिसतं का भाजीतलं मीठ? दिसत नाही का? नाही दिसतं म्हणावं तर तुम्ही कसे म्हणाले लय मीठ झालं? हा जिभीवर टाकल्यावर दिसतं ते. कशावर टाकल्यावर दिसतं? हा म्हणून मिठाला बी रूप आहे, पण जिभेनं कळण्यासारखं येते, डोळ्यानं कळण्यासारखं नाही. तसं अग्नी पोळणं, ते म्हणजे पाणी पोळायलं ना, काय झालं? त्याच्यात उष्णता अग्नी आहे त्याच्यात. काय त्याच्यातला अग्नी का डोळ्यात दिसला का तुला? नाही दिसला, पण कळाला ना. कशात कळाला? त्वचेनं कळाला. म्हणजे अग्नीच्या उष्णतेला बी काय आहे? रूप आहे, पण ते डोळ्यानं दिसण्यासारखं नाही, त्वचेनं दिसण्यासारखं. म्हणजे दिसणं शब्दाचा अर्थ, रूप शब्दाचा अर्थ जे प्रत्यक्ष वृत्तीनं अनुभवाला येते व्यक्तीद्वारा त्याला काय म्हणावं? रूपवान, साकार, रूपान येते. तसं मनाला सुद्धा रूप आहे. काय आहे? मनाला काय रूप आहे? आठवणी रूप. काय आहे? तुम्हाला मनाचं रूप दाखवतो मी आता. पाहायचं तर तुम्हाला मन, मनाचा डोळ्यानं बी दिसत नाही बरं का, कानानं बी ऐकू येण्यासारखं नाही, ते त्याचा वास बी येत नाही. बरं झालं कोणाच्या मनाचा वास येत नाही, तर मग खराब झालेलं मन, वास आला मन खराब झालं. डोळ्यात दिसत नाही, बरं झालं याच्यात अशा वास व्हायला त्याचं म्हणून बरं झालं एकमेकाचं मन इंद्रियाला अनुभवाला येत नाही, ते झाकलेलं आहे. पण अनुभवालाच येत नाही असं नाही, येत आहे. पण ते कोणाला येते माहिती का? ज्याची त्याला आहे. कोणाला? कारण त्याच्याला अंतःकरणाची वृत्ती त्याच्या मनाच्या आकाराची झाली की त्याला अनुभवाला येत. मग आता तुमचं मन कसं अनुभवाला येते बघ. तुम्हाला विचारलं मीठ कसं लागत? खारट लागत. मग आता तुम्ही जिभेवर टाकून पाहिलं का? कसं काय सांगितलं? आठवत मनात.
हा ते म्हणलं पाहिलं नाही मनात माझ्या आठवण आहे ना. हा म्हणजे ते मन आठवणीच आहे का नाही. मग प्रत्येक विषयाच्या आठवणी कशात आहेत आणि त्या आठवणीचं गठुड कशाचं गठुड हा बांधून ठेवलं तुम्ही गठुड. जे जे पाहिलं जे जे ऐकलं ते जे खाल्लं त्याचं गठुड. हा मग ते घरी आल्या उकरीत म्हणून काय म्हणला होता ते काय म्हणला होता इथं काय खाल्लं होतं तिथं काय पाहिलं होतं. हा ते गठुड म्हणजे ते काय मन बी आहे का नाही. मन आठवणी रूप कसं आहे. हा मग त्याला बी रूप आहे. आता त्याचं रूप पाहायचं असलं तर इंद्रियाद्वारे अनुभवाला येत नाही. इंद्रिय वाचून येतं. कसं येतं हा म्हणून मन जर जाणायचं असलं तर वृत्तीला इंद्रियाद्वारे बाहेर येण्याची गरज नाही. ती आतली आत त्याच्या आकाराची होती. काय होती हा की तिला ते मन कळत. म्हणून मन इंद्रियाद्वारे काम कळत नाही. ते सूक्ष्म आहे. कसं आहे हा पण कळताना म्हणजे प्रगट आहे म्हणजे त्याला काहीतरी रूप आहे. तसा आता मनाला जाणणारा कशाला जाणणारा मनाला जाणणारा चैतन्य. हा मग आता चैतन्याला बी रूप आहे बरं का. तेव्हा त्यांना डोळ्यांत दिसत नाही. डोळ्यांत शब्द दिसत नाही तर चैतन्य कसा दिसत तुला. कशाला डोळे ताणायला डोळ्याला कशाला मागता त्याला चैतन्याच्या बाबतीत. ते म्हणजे त्याच्यात जीव आहे पण मग डोळ्यात दिसत नाही. मग डोळ्यात दिसत नाही म्हणजे काय जीव प्रगट नाही का त्याच्यात आहे त्याच्यात जीव. ते म्हणजे कानाला बी ऐकू येत नाही. मग कानाला काय मन ऐकू येतं का तुम्हाला नाही. मग नाही का मन आहे माहित नाही का तुला माहिती आहे तुला. हा तसं मग जाणणारा काय इंद्रियाला अनुभवाला येत नाही म्हणजे काय अनुभवाला येत नाही असं आहे का. हा म्हणजे आत्म्याचा अनुभव इंद्रियाला येत नाही. इंद्रियाला येत नाही म्हणजे काय नाही का. आत्म्याचा अनुभव इंद्रियाला काऊन येत नाही याचं कारण आहे की तो सूक्ष्म आहे म्हणून आपण कसे आहोत सूक्ष्म आहोत. चैतन्य कसं आहे म्हणून ते इंद्रियांना अनुभवाला येत नाही. आणि हे काय करायला येतं विज्ञानवादी जीवाचा शोध उडून घ्यायला. सूक्ष्म दर्शक यंत्रानं पाहते ते म्हणजे त्याच्या जीव असतात. त्या शरीरावरून स्नायूहून जर वेगळा असता सूक्ष्म दर्शक यंत्रानं मग त्याला दिसना ना. मग ते म्हणते त्याच्या पेशी म्हणजे जीव. आता त्या पेशी बाजूला काढल्यावर वळवळ करते झाल्या. हा चला म्हणून जीव आहे माझा नाही का. तो इंद्रियाना अनुभवाला येत नाही म्हणजे आहे का यावरून. अरे हा मग आता इथं कळणं आहे का नाही कळणं आहे ना. मग आता इथं कळण्या रूपानं प्रगट आहे का नाही. समजा आता मन कोणाला कळालं आपल्यालाच कळलं चैतन्यालाच कळलं. जग कोणाला कळालं चैतन्यालाच कळालं. म्हणजे इथं कळण्या रूपानं चैतन्य आहेच का नाही. मग कळणं हे त्याचं काय आहे रूप आहे स्वरूप आहे. कळणं हे जाणणं हे त्याचं काय स्वरूप आहे. आणि जाणणार आहे त्याला नाव आहे. जाणणारा नाव कोणाला ज्याला कळत आहे त्याला जाणणारा. म्हणून महाराज म्हणले ना तरी क्षेत्रज्ञ जो येते किंवा तरी पाहता परिशीचे ते क्षेत्र म्हणजे एक जाणे तू बोलीचे क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ हे कोणाला नाव आलं जो या क्षेत्राला जाणतो तो क्षेत्रज्ञ. म्हणजे नाव बी आलं का नाही. म्हणून तुम्ही जाणणारे हे काय नाव आणि जाणणं हे काय आपलं रूप आहे. मग ते जाणणं रूप आपल्याला कळतं का नाही कळतं ना. तुम्हाला विचारलं रूप कोणाला कळालं ते मला कळालं. म्हणजे तुम्हाला कळत हे तुम्हाला कळतं. म्हणजे प्रत्येकाला मला कळत आहे मला कळतं. हे काही शिकवायची गरज नाही पडली. काही नाही पडली शिकवायची. हा आपल्याला कळत आहे आपल्याला कळत म्हणजे आपलं कळलं रूप आपल्याला कळत. म्हणजे आपण कळण्या रूपानं प्रगट आहोत. म्हणजे कळणं हे आपलं काय रूप आहे आणि कळणार आहे काय आलं आपल्याला नाव आलं. चला म्हणजे आपल्याला बी नामरूप आहे म्हणजे आपल्याला बी नामरूपाला आणलं. खरं पाहिलं तर आपलं आपण बी ब्रह्मरूप. हा ब्रह्मरूपानं आपल्याला बी नामरूप नाही काय नाही. जाणणेपणा आपल्या ठिकाणी बी नाही आणि जाणणारं नाव आपल्याला ब्रह्मस्वरूपानं कुटस्थ रूपानं नाही. पण ही अंतःकरणाची काय लागली उपाधी लागली नाही. या उपाधीनं आपल्याला नामरूपाला आणलं ना काय आणलं चला म्हणून नामरूप उपाधीच आहे. आणि इथलं आस्ती भाती प्रिय कोणाचे आपला आहे. मग आपण इथं जाणणारे आहोत की नाही आता जाणणारे आहोत. मग जो जाणणारा आहे
जो नित्य आहे, जो आनंद स्वरूप आहे, तो परमात्मा आहे. कोण आहे? कोणाचं आहे? परमात्म्याचा आहे. मग आता आस्ती भाती आणि आता जाणणारा कोण आहे? जो चैतन्य तो परमात्मा. मग आता हा जाणणारा आहे का नाही? हा जाणणारा म्हणलं की हा कोण आहे? परमात्माचा आहे. मग आता जाणणं कोणाचं पाहू. जो जाणणार आहे तो परमात्मा, जो आनंद रूप आहे तो परमात्मा, जो अस्तित्व रूप आहे तो परमात्मा. मग आता इथं जाणणं कोणाचं आहे? उपाधीचं आहे का? नामरूपाचं जाणणं आहे का? नाही. मग जाणणं कोणाचं आहे? चैतन्याचं. मग तुम्हाला कळत आहे ना? तुम्हाला कळत आहे म्हणल्यावर कळणं कोणाचं आहे? तुमचं आहे. झालं. मग तुम्हाला कळत आहे, आपण जाणणार आहे, आणि हे न जाणणार आहे, जाणण्यात येणार आहे. म्हणजे आपण जाणणारे याच्यावर कसे येतं? वेगळे आहे. तर चला, आता या जगामध्ये जे असणं आहे ते कोणाचं आहे? चैतन्याचंच असणं आहे. कारण ज्याचं असणं आहे ते ब्रह्म, आणि ज्याचं नामरूप आहे ती माया, ध्यानात असणं. आता नामरूपाचा बाध होतो. कशाचा बाध होतो? नामरूपाचा. म्हणून ती माया आहे, बर का. आणि अस्तित्वाचा काय होत नाही? बाध होत नाही. म्हणून काय आहे? ते ब्रह्म. जगातल्या अस्तित्वाचा काय होत नाही? बाध होत नाही. म्हणून अस्तित्व ब्रह्मरूप आहे. आणि नामरूपाचा काय होतो? बाध होतो. म्हणून ती काय आहे? माया. म्हणून ज्याचा बाध होतो ती माया, आणि ज्याचा बाध होत नाही ते ब्रह्म, ध्यानात असतो. आता आपल्याला एकाचा वाद करायचा. काय करायचं आहे? वाद करायचा. नाही तर मग पुन्हा द्वैत सिद्ध होईल. आता बघू, बाद कोणाचा होत नाही, बाद कोणाचा होतो याचा विचार करायचा जरा निवांत चित्ताने. नामरूपाचा कसा बाद होतो ते पाहू. आता साखर आहे. साखर हे तिला नाव, आणि गोड हे तिचं काय आहे? रूप. आता मीठ आहे. मीठ हे त्याला नाव, आणि खरड हे त्याचं रूप आहे. झालं याचं नाम रूप. आता मिठाचं रूप साखरेत नाही. काय नाही? मिठाचं रूप साखरेत आहे का? नाही. साखर कधी खरड लागते का खाण्यावारीने? नाही. म्हणजे मिठाचं खरड जे रूप आहे ते साखरेमध्ये नाही, आणि साखरेचं जे गोड रूप आहे ते मिठात नाही. आणि साखरेचं नाव बी मिठाला देता येत नाही, मिठाचं नाव बी साखरेला देता येत नाही. कसं चाललं ते तितकं लक्षात घ्यायचं. म्हणजे मिठाच्या नामरूपाचा अभाव, साखरेच्या ठिकाणी मिठाच्या नामरूपाचा अभाव. साखरेच्या ठिकाणी मिठाचा नामरूपाचा अभाव, आणि मिठाच्या नामरूपाचा साखरेच्या ठिकाणी अभाव. म्हणजे याच्या नामरूपाचा अभाव त्याच्या ठिकाणी, आणि त्याच्या नामरूपाचा अभाव याच्या ठिकाणी. मग साखरेचं नामरूप जर खरंय म्हणा, अस्तित्व रूप आहे म्हणा, तर मिठाच्या ठिकाणी नाही. म्हणजे याचा इथं काय आहे? अभाव. आणि मग याचा जर इथं अभाव आहे, तर तिथं मी त्याचा काय आहे? अभावच आहे. ध्यानात असू दे. साखरेचं नामरूप बाकीच्या दुसऱ्या कोणत्याच पदार्थात नाही. ध्यानात असू द्या. नुसत्या मिठातच नाही असं नाही. तर मिठात नाही, पाण्यात नाही, अग्नीत नाही, बाकीच्यात नाही ना. म्हणजे बाकीच्या ठिकाणी याच्या नामरूपाचा काय? अभाव. मग बाकीच्या ठिकाणी जर याचा अभाव आहे, तर इथं याचा काय आहे? ज्याचा अभाव प्रतीतीला येत असतो ते अभाव रूपच असत. म्हणून साखर कशी आहे? अभाव रूपच आहे, पण प्रतीतीला येईल ना साखरेचं नामरूप, मग खोटं येत. कसं आहे ते? खोटं आहे. म्हणून कोणत्याही नामरूपाचा काय होतो? बाद होतो. बाद. कारण एक नामरूप तिथं जरी प्रतीतीला येत असलं तर बाकीच्या ठिकाणी काय त्याचा अभाव, आणि बाकीच्या ठिकाणचा अभाव ध्यानात घेऊन त्याचा बाद करायचा. आलं ते बाद आहे. आता परमात्म्याचा बाद होत नाही ते पाहू. बाद कोणाचा होत नाही ध्यानात असू द्या. ज्याचा बाद होत नाही ते परमात्मा. झालं. आता मिठाचं नामरूप कळालं.
ते कशानं, ज्ञानानं कळालं का कशानं कळालं? ज्ञानानं कळालं. म्हणजे मिठाचं नामरूप कळालं तेव्हा तिथं ज्ञान आहे का नाही? आहे. आणि साखरेचं नामरूप कशानं कळालं? ज्ञानानं. मग साखरेचं नामरूप कळालं तेव्हा विज्ञान आहेच. म्हणजे मीठ कळालं तेव्हा विज्ञान आहे आणि साखर कळाली ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानाचं नसणं कधीच नाही. ज्ञानाचा अभाव कधीच नाही. मिठाचं नामरूप कळालं तेव्हा ज्ञानाचा अभाव का नाही? साखरेचं नामरूप कळालं तेव्हा ज्ञानाचा अभाव का नाही? बर, कोणचंही नामरूप कळू द्या ज्ञानाचा अभाव का नाही? कारण ज्ञानानंच कळालं. म्हणजे ज्ञानाचं कधी बी अस्तित्व आहे. म्हणजे याला अन्वय व्यतिरेक म्हणतो ना आपण. काय म्हणतो? अन्वय व्यतिरेक. नामरूपाचा एकमेकाच्या नामरूपामध्ये काय आहे? व्यतिरेक आहे. ज्ञानाचा अन्वय, सगळ्यात अन्वय आहे. आणि सगळ्यात अन्वय असल्यामुळं ज्ञान खरं आहे. कारण त्याचं अस्तित्व सगळ्यात आहे आणि याचं अस्तित्व एकमेकात नाही. आणि एकमेकात जर याचं अस्तित्व नाही तर मग याचं अस्तित्व नाही. ज्ञानाचं मात्र सगळ्यात काय अस्तित्व. म्हणजे आणि ते ज्ञान कोणाला झालं? तुम्हाला झालं. म्हणजे तुम्ही ज्ञान प्रयत्न नाही. मग तुम्ही जर ज्ञानरूप आहात तर मग तुमचंच अस्तित्व आहे का नाही? मग तुमचं जर अस्तित्व नामरूपात आहे तर मग ज्याचं अस्तित्व नामरूपात आहे तेच ब्रह्म आहे का नाही? मग आता तू जाणणारा ब्रह्म आहे, सिद्ध झालं का नाही? म्हणून हा जाणणाराच काय आहे? ब्रह्मरूप आहे. आणि हे जे नामरूप आहे ही माया आहे. बाद होतं म्हणून हे कसं आहे? खोटं आहे, कल्पित आहे. आणि जगत जर कल्पित आहे तर मग आता कोणापासून झालं म्हणायचं काम नाही. आता झालंच नाही, कल्पित ठरलं. जवळच झालं म्हणत होते तर काय मला संगती लावत होती माया, ब्रह्म, ईश्वर त्याच्यापासून झालं. पण आता याचा काय झाला? नामरूपाचा बात झाला. नामरूपाचा बात झाला म्हणजे ते भासलेलं असल्यामुळे ते कोणापासून झालं म्हणण्याचा प्रश्नच नाही. ते जेव्हा दिसायलं तेव्हाच नाही. आणि ह्यो जाणणारा कोणापासून झाला? कारण ह्यो झालाच नाही, पहिलाच असलेला आहे अनादी. म्हणून ह्यो बी कुठून झाला म्हणण्याचा प्रश्नच नाही. ह्यो असलेला आणि हे भासलेलं. आणि असलेला आणि भासलेलं म्हणजे की दोन्ही खाली म्हणजे खाली काय राहिलं? अद्वैत, केवळ जाणणारा, केवळ चैतन्य. आता हे शरीर, इंद्रिय, प्राण, मन नाही, हे भास आहे. काय? आणि भासच आहे तर मग याचा आपला संबंध बी खरा नाही. याच्या संबंधानं झालेलं दुःख बी खरं नाही. मग आपण केवळ आनंद रूप आहे. म्हणजे प्रपंच भास आहे ना आपण अद्वैत आहेत. म्हणजे काय सिद्ध झाला? मोक्ष सिद्ध झाला. आणि मोक्ष सिद्ध झाला तर प्रपंच नाही उरला, तो अवघा हरी. आणि मग असा हरी शिल्लक राहिला. आणि आता जगाचा जर अनुभव येत असेल तर आता संसार खेळीमेळी, बाधित प्रपंच. कोणता प्रपंच? बाधित प्रपंच म्हणजे जीवनमुक्तीचा सोहळा. असा आपल्याला चिंतन या मनुष्य देहात करता येतं. पुंडलिक विश्व